नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर सकाळचं रुटीन चाललं आहे. देवपूजा वगैरे सगळं करून झाली आणि मी काही हाऊसहोल्ड थिंग्स ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आणि त्या डिलेवर झाल्याचं मला आत्ता मेल आला आहे. तर मी खाली चालली आहे ते पिकअप करायला. त्या वस्तू काय काय असणार आहे हे तुमच्याबरोबरही शेअर करेन. हे मी आता खालून पार्सल आणलं आहे. चला ओपन करून बघूया. गव्हाचं पीठ घालण्यासाठी मला डब्बा हवा होता, सो हा डबा ऑर्डर केला आहे आणि याच्यात त्यांनी मेजरिंग कप पण दिला आहे. छान आहे क्वालिटी याची. भांडी काळी वगैरे होतात म्हणून त्यासाठी ही आहे ग्रीस क्लिनिंग पेस्ट. आता बघूया कितपत ही काम करते. फ्लेवर्ड धूप कोन्स. हे इयरिंग्स 100 रुपीजला मला 6 पेअर मिळालेत. हा आहे बाथटब आणि शावर क्लीन करायचा स्प्रे. आणि हे डिश वॉशिंग लिक्विड. सगळे प्रोडक्ट्स छान आलेत. सगळ्या वस्तू जागेवर ठेवून झाल्या आणि आता मी करते चिकन बिर्याणी. कुकरमध्येच करणार आहे. एकदम झटपट होऊन जाते. चला तर आपण रेसिपी बघूया. अमेरिकेत चिकन असं पॅक केलेलं मिळतं. आपल्याला जेवढ्या वजनाचं हवं असेल ते डायरेक्ट फ्रीजमधून काढून घ्यायचं. इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याचं मॅरिनेट करते. सगळ्यात आधी मीठ, त्यानंतर हळद, मिरची पावडर, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, आणि दही. छान कलरफुल मॅरिनेशन दिसतंय. हे आता मिक्स करून घेते आणि अर्धा तास रेस्टिंगसाठी ठेवून देते. इथे मी घेतले 2 कांदे, 2 टोमॅटो, पुदिना आणि कोथिंबीर. कांदे उभे चिरून घेणार आणि टोमॅटोची पेस्ट करणार. इथे कुकरमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यात खडे मसाले घालून चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर कांदा घालून थोडा लालसर होईपर्यंत परतायचा. आता कांदा थोडासा लालसर झाला. याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालते. आणि हे चिकन झाकण बंद करून 50% शिजायला द्यायचं. इथे मसाले घेतले आहेत. मिरची पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर, बिर्याणी मसाला, हळद आणि चाट मसाला. तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनटं ठेवायचे आणि तांदळाचं डबल मी पाणी घेतलं आहे. आता आमचं चिकन 50% शिजलं आहे. याच्यात मी टोमॅटोची पेस्ट घालते. सगळे मसाले घालून छान मिक्स करून घेते. दुसऱ्या बाजूला पाणी तापत ठेवलं आहे. बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर आणि थोडं तिखटपणा वाढवण्यासाठी 2-3 मिरच्याही घालते. त्यानंतर तांदूळ घालून त्याच्यात गरम पाणी आणि शेवटी चवीपुरती मीठ घातलं आहे. आणि 1 चमचा तूप घातले. तुपाने बिर्याणीला खमंग वास येतो. आता झाकण लावून एक शेपटी काढून घ्यायची. मी अर्धा कांदा ठेवलेला हा फ्राय करून घेणार आहे. मस्त क्रिस्पी झालाय.
छान आता आमची बिर्याणी तयार झाली आहे. गार्निशिंगसाठी वरून फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर घालते. कशी झाली आहे? मस्त, छान, टेस्टी अँड स्पायसी. या टेस्टी अँड छान झालेलं आजचं जेवण. बिर्याणीच्या निमित्ताने जर जास्तीच जेवलो. आता मस्त झोप येईल. तर आता माझं किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे. आता व्हिडिओला मी तेच एंड करते. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. टिल देन बाय.